ऐसे पुण्यपूज्य जे ब्राह्मण आणि माझ्या ठाई अति निपुण, आता माते पावती हे कवण समर्थावे. ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायाचं चिंतन आपण करत आहोत आणि या 9व्या अध्यायातील 33व्या क्रमांकाचा जो श्लोक आहे, किम पुनर्ब्राह्मणा हा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यम सुखम लोकमिमं प्राप्य भजस्व माम, या श्लोकावर ज्ञानोबा व्याख्यान करत आहेत. सुरुवातीची जी पदं आहेत, ब्राह्मणा हा, पुण्या ब्राह्मणा हा, त्यावर जवळजवळ 8 ओव्या ज्ञानोबरायांनी खर्च केलेल्या आहेत. त्या 8 ओव्यांचं चिंतन कालच्या पाठापर्यंत आपण पाहिलेलं आहे. आणि असं ज्या ब्राह्मणांचं वर्णन केलेलं आहे, ज्ञानोबराय म्हणतात ऐसे पुण्यपूज्य जे ब्राह्मण. काही ठिकाणी पुण्यपुंज असा पाठ आहे आणि बहुत ठिकाणी पुण्यपूज्य जे ब्राह्मण असा पाठ आहे. पुण्यपुंज म्हटलं तरी काही अडचण नाही. पुण्याचा पुंज का लक्षात, परम पुण्यवान लक्षात आलं का, पुण्याचा साठा असलेले जे ब्राह्मण. ऐसे पुण्यपूज्य जे ब्राह्मण आणि माझ्या ठाई अतिनिपुण, माते पावती हे आता कवण समर्थावे. याप्रमाणे असे जे परम पुण्यवान ब्राह्मण आहेत, वरती 8 ओव्यामध्ये वर्णन ज्यांचं केलं, असे पवित्र पूज्य जे ब्राह्मण आहेत आणि माझ्या ठिकाणी अत्यंत काय आहेत, तत्पर आहेत. माझ्या भक्तिज्ञानामध्ये जे अतिशय निष्णात आहेत, ते मला येऊन प्राप्त होतात. हे कवण समर्थावे, हे समर्थन कोणी करावं, म्हणजे ते प्राप्त होणारच, यात काय नवल असणार आहे. कारण हा जो श्लोक आहे 33वा, आणि ह्या श्लोकात सांगितलेला जो विषय आहे तोच कैमुतिक न्यायाने सांगितलेला आहे. त्याच्या अगोदरचा जो श्लोक आहे त्यामध्ये स्त्रियो वैश्यास तथा शूद्रास तेपि यान्ति परांगती पापयोनय, पापयोनी असलेले स्त्रिया, शूद्र, वैश्य हे सुद्धा श्रेष्ठ गतीला प्राप्त होतात. आणि पुढे लगेच हा श्लोक आलेला आहे, किम पुनर्ब्राह्मणा हा पुण्या हा भक्ता राजर्षयस्तथा. जर मग अत्यंत पाप्यातील पापी, दुराचारी, हीन कुळातील स्त्रिया, वैश्य, शूद्र हे देखील जर भक्तीचा आश्रय करून परमगतीला, श्रेष्ठ गतीला प्राप्त होत असतील, भगवंताला प्राप्त करून घेत असतील, तर मग जे पुण्यवान ब्राह्मण आहेत, पवित्र कुळात जन्मलेले तर आहेतच, पण केवळ जन्माच्या आधारे मी त्यांना प्राप्त होत आहे असं नाही आहे, तर त्या कुळामध्ये जन्म घेऊन त्या कुळाची कर्म यथोचित प्रकारे करणारी जी आहे, जे मंडळी आहेत, आणि त्यांचं या 8 ओव्यामध्ये जे वर्णन केलेलं आहे, असे जे पुण्यपूज्य, ऐसे पुण्यपूज्य जे ब्राह्मण, असे पवित्र पूज्य जे ब्राह्मण आहेत आणि माझ्या ठाई अति निपुण, आणि माझ्या भक्ती ज्ञानामध्ये अतिशय काय आहेत, कुशल आहेत, निष्णात आहेत, तत्पर आहेत, ते मला प्राप्त होतात. हे समर्थन कोणी करावं, ते तर प्राप्त होणारच होणार. कारण त्यांची जी स्वाभाविक कर्म म्हणून सांगितलेली आहेत, गीतेतील जो श्लोक आहे त्याचा उल्लेख पाठीमागे आपण केला होता. आणि एकनाथी भागवत म्हणजे भागवताच्या 11 स्कंधामध्ये सुद्धा त्यांची 10 अशी लक्षणं म्हणजे सांगितलेली आहेत. ब्राह्मण प्रकृती दशलक्षणं तुझं मी सांगेन निरूपण, ते सावधानावधारी उद्धवासी म्हणे श्रीकृष्ण. ब्राह्मण प्रकृती दशलक्षणं तुझं मी सांगेन निरूपण, ते सावधान अवधारी असं म्हटलेलं आहे. आणि 10 लक्षणं त्यांची सांगितलेली आहेत. शमो दमस तपशौचम संतोष शांतिरार्जवम मदभक्तिश्च दया सत्यम ब्रह्म प्रकृतयस्त्विमाहा, असा तो श्लोक आहे. शम असेल, दम असेल, तप असेल, शौच आहे,
संतोष आहे, शांती आहे, क्षमा आहे, आर्जव आहे, सरळपणा, मदभक्ती आहे, माझी भक्ती आहे, दया आहे आणि सत्य आहे. हे तर त्यांची सहजच प्रकृती म्हणून सांगितलेली आहे. मग असे जे पुण्यपूज्य ब्राह्मण आहेत आणि माझ्या भक्तिज्ञानामध्ये अतिशय निष्णात आहेत, ते मला प्राप्त होतात. हे समर्थन कोणी करावं? समर्थन करण्याची आवश्यकताच काय आहे? कुणी दुसऱ्याने सांगण्याची आवश्यकताच काय आहे की यांचा उद्धार होतोय म्हणून? त्यांची प्रकृतीच तशी आहे की त्या प्रकृतीला अनुसरून वागल्याने त्यांचा उद्धार हा अवश्य होणारच आहे. ऐसे पुण्यपूज्य जे ब्राह्मण आणि माझ्या ठाई अति निपुण, आता माते पावती हे कवण समर्थावे. पुढे काही ओव्यांमध्ये उदाहरणं देणार आहेत. ती उदाहरणं सुद्धा हा जो सिद्धांत आहे हे पटण्यासाठीच देण्यात येणार आहे की कैमुतिक न्यायानेच ती उदाहरणं दिली जाणार आहेत. मग असं जर होऊ शकतं तर असं तर होणारच आहे. लक्षात आलं का? एखादा सामान्य, त्या दिवशी उदाहरण सांगितलेलं, एक अपंग मुलगा ज्याला 4 शब्द नीट बोलता येणं अशक्य आहे, परंतु त्याने प्रयत्न करून काय केलं, गीतेचे 2 अध्याय पाठ केली, कंठस्थ केलेले आहेत, शुद्ध उच्चारण त्याचं तो करू शकतो आहे. मग आपण कुणाही एखाद्या सुव्यवस्थित असलेल्या माणसाला सांगू शकतो ना की तो जर पाठ करतोय तर तुझ्या त्याने सहजच काय आहे, शक्य आहे. अशाच रीतीला आता इथं उदाहरणं दिली जातील की जर हे होऊ शकतं तर हे तर नक्कीच होणारच होणार. 2-4 ओव्या त्यासाठी खर्च केलेल्या आपल्याला आढळून येतात. पाहे पा चंदनाचे नी अंगा निळे, शिवतिले निंब होते जे जवळे, तीही निर्जीवी ही देवांची निडळे, बैसणी केली. पाहे पा म्हणजे असं पहा की चंदनाचे नी अंगा निळे, अनिळ, अनिळ, अनिळ म्हणजे वायू, अनल म्हणजे अग्नी आणि अनिल म्हणजे वायू. लक्षात आला? अनल म्हटलं तर काय म्हणायचं? अग्नी. आणि अनिल तर काय म्हणायचं त्याला? वायू. इथं काय शब्द आहे? अंगा निळे म्हणजे अंगावरून आलेला वारा. कोणाच्या अंगावरून? चंदनाचे नी. भगवंत म्हणतात अर्जुना विचार कर की बघ, चंदनाच्या अंगावरून आलेल्या वाऱ्याने शिवतिले म्हणजे स्पर्श केलेले, निंब म्हणजे कडुनिंबाची झाड जे जवळे होती, जी चंदनाच्या जवळ होती, आणि त्या चंदनाला स्पर्श करून आलेल्या वारा, त्या वाऱ्याने त्या कडुनिंबाच्या झाडांना काय केलेलं आहे? स्पर्श केलेला आहे. तर ती कडुनिंबाची झाडं देखील, लक्षात आलं का, त्यांची लाकडं देखील ती अचेतन आहेत, निर्जीव आहेत. ती लाकडं काय आहेत? निर्जीव आहेत. ती निर्जीव असूनही तीही निर्जीवीही, त्या स्वतः निर्जीव असून देखील देवांची निडळे बैसणी केली. म्हणजे देवाच्या मस्तकावर त्यांनी स्थान मिळवलं. कोणी? कडुनिंबाच्या लाकडांनी. स्वतः कसे आहेत? निर्जीव आहेत, पण स्थान कुठं मिळवलं? देवाच्या डोक्यावर. म्हणजे चंदन उगाळून देवाच्या मस्तकाला काय केला? त्याचा लेप केला. अहो ते तर कडुनिंबाची झाडं आहेत ना, आहेत, पण ती कडुनिंबाची झाडं जवळ होती. लक्षात होते जे जवळे. लक्षात आलं का? कुठं जवळ होती? चंदनाच्या वृक्षाच्या जवळ होती. आणि चंदनाला स्पर्श करून आलेला जो वारा आहे, त्या वाऱ्याने त्या कडुनिंबाच्या झाडाला काय केला होता? स्पर्श केला होता. तर तेवढ्यानेच ती कडुनिंबाची लाकडं निर्जीव असूनही चंदनाचा सुगंध त्यांना लाभल्यामुळं त्यांनी देवांची निडळे बैसणी केली. त्यांनी देवाच्या कपाळावर आपली बैठक केली. लक्षात आलं का? देवाच्या कपाळावर, मस्तकावर जाऊन बसण्याची योग्यता त्या कडुनिंबाच्या निर्जीव असलेल्या लाकडांमध्ये सुद्धा आली, कारण त्यांनी चंदनाचं सानिध्य केलं होतं आणि त्या चंदनाच्या झाडावरून आलेल्या वाऱ्याने त्या कडुनिंबाच्या झाडाला काय केला होता? स्पर्श केला होता. एरवी
कडुनिंबाच्या झाडाची किंमत वेगळी आणि चंदनाच्या झाडाची किंमत वेगळी. लक्षात आलं का? दोघांचं महत्वही दोघांचं हे वेगवेगळंच. कडुनिंबाचंही महत्व त्याच्या त्याच्या ठिकाणी आहेच, पण जरी त्याला किती त्याच्या ठिकाणी महत्व असलं तरी देवाच्या डोक्यावर जाऊन बसणं एवढं महत्व त्या कडुनिंबाला निश्चितच नाही आहे. पण ते प्राप्त झालं कशाने? त्याने त्या चंदनाच्या झाडाचा सहवास केला आणि चंदनाच्या झाडावरून आलेल्या स्पर्शाने त्या कडुनिंबाच्या झाडाला देखील काय केला? स्पर्श केला. तर तेवढ्यानेच त्या निर्जीव असलेल्या त्या लाकडाची सुद्धा किंमत एवढी वाढली की ती निर्जीवी ही देवांची निडळे बैसणी केली. त्यांनी देवाच्या कपाळावरच काय केली? बैठक केली. देवाच्या मस्तकावरच काय केलं? स्थान मिळवलं. अंगानिळे, मी सांगितलं अनिळ म्हणजे वायू, अंग म्हणजे त्या चंदनाचं झाड. लक्षात आलं का? त्याचं चंदनाच्या झाडाचं स्वरूप, त्या चंदनाच्या झाडाला स्पर्श करून आलेला जो वायू आहे, जो वारा आहे, त्या वाऱ्याने ज्या झाडांना काय केला? स्पर्श केला. लक्षात आलं? इथं जो चंदनाचा उल्लेख आलेला आहे शास्त्रामध्ये, ज्याला श्रेष्ठ असं चंदन म्हणून मान्यता दिलेली आहे, त्या चंदनाचा हा काय आहे? उल्लेख आहे की त्याच्या सान्निध्यात येणाऱ्या अन्य झाडांना देखील तो काय करत राहत असतो? चंदनच करून टाकतो. सर्वांगी सुवास परी तो उगला न राहे, सभोवती तरुवर चंदन करीतची जाय. सभोवताची जेवढे तरुवर वृक्ष आहेत, झाडं आहेत, त्यांना तो काय करतोय? चंदनच करून टाकतोय. कोण? चंदनाचं झाड. आपल्या आसपास असलेल्या बाभळा, बोरी, लिंब इत्यादी झाडांना चंदन रूप तो करून टाकतो. चंदनाच्या वासे तरु चंदन झाले स्पर्शे. लक्षात आलं का? चंदनाच्या वासे तरु चंदन झाले स्पर्शे. अन्य तरु, अन्य झाड स्पर्शे काय झाले? चंदन झाले. चंदनाच्या त्या वासाच्या स्पर्शाने, चंदनाचा सुगंध जो की वायू त्या दिशेने घेऊन आला, त्या सुगंधाने ज्या ज्या तरुणांना स्पर्श केला ते सुद्धा काय झाले? चंदनच झाले. लक्षात आलं कसं? त्या चंदनाचं काय आहे? महत्व आहे. एकनाथी भागवतामध्ये सुद्धा याचं वर्णन नाथरायांनी केलेलं आपल्याला आढळून येतं. केवळ पा जडमुढे चंदना भोवती जे झाडे, ती सुगंध होऊन लाकडे मोल गाढे पावली. सोपी भाषा आहे नाथ महाराजांची, गोड अशी. मोल गाढे पावले, अत्यंत मोलाला ती चढली. चंदनाच्या सभोवती असणारी अन्य जी झाडं आहेत त्यांची ती लाकडं आहे, ती सुगंधी होऊन अत्यंत मोलाला काय झाली? प्राप्त झाली. केवळ पा जडमुळे, अत्यंत जडमूड म्हणजे माणसामध्ये जसे जडमूड असतात आणि त्यांना फारशी किंमत दिली जात नाही, तशी अनेक जी झाडं आहेत की ज्यांना फारसं महत्व नसतं, पण त्यांनी चंदनाचं सानिध्य त्यांना घडलेलं असतं. म्हणून ती अचेतन काष्ठे सर्वथा, ती काष्ठ, ती लाकडं कशी आहेत? अचेतन आहेत, निर्जीव आहेत, परंतु चढली देव ब्राह्मणाचे माथा. अचेतन काष्ठे सर्वथा चढली देव ब्राह्मणाचे माथा, त्यांचा पांग पडे श्रीमंता राजे तत्वता वंदिती. आणि त्यांचा संबंध आता फक्त कोणाशी होऊ लागला? श्रीमंत लोकांशी होऊ लागला. आणि राजे लोक देखील त्यांना वंदन करू लागले. वंदन करू लागले म्हणजे मस्तकावरती त्याचा लेप लावू लागले. कोणाचं? जे का केवळ जडमुडे, अत्यंत हीन असलेली झाडं, वृक्ष, ती स्वतः निर्जीव असून देखील त्या चंदनाच्या अंगावरून आलेला जो वारा आहे त्याचा स्पर्श त्यांना घडल्यामुळं त्यांची जी किंमत होती, मोल जे होतं ते अत्यंत त्यामध्ये वृद्धी झाली, वाढ झाली. इथं ज्ञानोबराय म्हणतात, पाहे पा चंदनाचे ने अंगा निळे, शिवतिले निंब होते जे जवळे, तीही निर्जीवी ही देवांची निडळे बैसणी केली. लक्षात आलं का? इथं कैमुतिक न्याय सांगायचा आहे. पुढच्या ओव्या आणि ते एकत्रच विषय आहे. पुढची ओवी युग्मच आहे या दोन ओव्यांचं. बंद. मग जर कडुनिंबासारखं जे झाड आहे त्याची जी लाकडं आहेत अत्यंत निर्जीव असलेली, त्यांना देखील चंदनत्व प्राप्त झालं आणि ते देखील देवाच्या माथ्यावरती जाऊन बसलं. कशाने? केवळ चंदनाच्या अंगावरून आलेल्या वाऱ्याने स्पर्श केल्यामुळे. तर मग स्वतः चंदन देवाच्या माथ्यावर बसणार नाही कशावरून, किंवा बसेल हे सांगायची गरज आहे का?
चंदनाच्या सानिध्यात राहिलेल्या कडुनिंबाचे जे वृक्ष आहे त्याला देखील चंदनत्व लाभलं आणि ते देवाच्या माथ्यावरती त्याने बैठक केली, तर मग जो स्वतः चंदन वृक्ष आहे तो देवाच्या मस्तकावरती जागा मिळवतो हे काही सांगावं लागेल का? सांगण्याची गरज नाही. पाहेपा चंदनाचे अंगा निळे शिवतिले निंब होते जे जवळे, तीही निर्जीवी ही देवांची निडळे बैसेनी केली. मग तो चंदनू तेथ न पावे, ऐसे मनी कैसेनी धरावे, अथवा पातला हे समर्थावे तेव्हा काही साच. मग तो चंदनू तेथ न पावे, तर मग प्रत्यक्ष चंदनच देवाच्या कपाळावर तिलकाच्या रूपाने बसणार नाही. ऐसे मनी कैसेनी धरावे, असं कोणत्या कारणाने मनात गृहीत धरावं? लक्षात येतो का विषय? जर त्या चंदनाच्या केवळ अंगावरून आलेला वारा ज्याला स्पर्श झालाय तो कडुनिंब देखील जर चंदनत्वाला प्राप्त होऊन देवाच्या माथ्यावरती जातो, तर मग स्वतः जे चंदन आहे ते देवाच्या माथ्यावर बसणार नाही असा विचार तरी कसा करावा माणसाने? लक्षात आलं का? विचारच करण्याची गरज नाही. आणि अथवा पातला हे समर्थावे तेव्हा काही साच, आणि तो 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 चंदन आहे तो देवापर्यंत प्राप्त झाला हे समर्थावे म्हणजे हे अनेक युक्तिप्रयुक्तीने सिद्ध करावं तेव्हाची काही साच, तेव्हाच ही गोष्ट खरी ठरणार आहे का? लक्षात आलं का? तो चंदन देवाच्या मस्तकावर जागा मिळवत नाही असंही मनात धरण्याचं कारण नाही. आणि तो 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 चंदन जो आहे ना तो स्वतः चंदनाचा वृक्ष असलेला तो जो चंदन आहे आणि तो देवाच्या मस्तकावरती जागा मिळवतो, देवापर्यंत तो प्राप्त झाला आणि मग असं आपण सिद्ध केलं तेव्हाच ती गोष्ट खरी ठरणार आहे, अन्यथा ठरणार नाही. असं आहे का काही? लक्षात आलं का? तुम्ही त्याला तो देवाच्या मस्तकावरती चढणार नाही असंही मनात आणू शकत नाही किंवा त्याचं समर्थन करण्याचीही त्याला कोणाच्या पाठिंब्याची गरज नाही, कारण तो स्वतः सिद्ध काय आहे? चंदनच आहे. त्याच्या केवळ स्पर्शाने जर त्या कडुनिंबाला एवढी योग्यता प्राप्त होत असेल की तो देवाच्या मस्तकावरती आपली जागा मिळवत असेल, त्याचा तिलक देवाला केला जात असेल, तर मग तो स्वतः जो चंदन आहे तो चंदन तिथे प्राप्त होत नाही असं मनात तरी कसं आणावं? किंवा अथवा पातला किंवा तो चंदन देवापर्यंत प्राप्त झाला हे समर्थन करावं, सिद्ध करावं, तेव्हाच ही गोष्ट खरी ठरणार आहे का? आपण सिद्ध करा नाहीतर नका करू, त्याची योग्यता आहेच आहे. लक्षात आलं? हे कशासाठी सांगितलंय? मागचा सिद्धांत लक्षात आणा. जर पापयोनी असलेलं, स्त्रिया असलेल्या, शूद्र असलेले, वैश्य असलेले हे देखील भक्तीचा आश्रय करून जर परामगती यांती श्रेष्ठ गतीला प्राप्त होत असतील, भगवंताला प्राप्त करून घेत असतील, तर मग जे किंपुनर्ब्राह्मणा पुण्या, मग पुण्यवान जे ब्राह्मण आहेत, भक्त आहेत, जे राजर्षी आहेत ते प्राप्त होतात. हे काही सांगण्याची गरज आहे का? ते तर होणारच आहे. लक्षात आलं का? जर अत्यंत हीन कुळातील, लक्षात आलं का, ज्यांना अधिकार दिलेला नाही वेदाचा, असे स्त्रिया असतील, शूद्र असतील अथवा वैश्य असतील, ते देखील भक्तीच्या आश्रयाने काय होतात? श्रेष्ठ गतीला प्राप्त होतात. तर मग ज्यांचा जन्मच तपाकरिता आहे किंवा ज्या ह्या 8 ओव्यावरच्या ज्या वर्णन केलंय, ऐसे पुण्यपूज्य जे ब्राह्मण, असे पुण्यपूज्य किंवा पुण्याचा पुंज असलेले ब्राह्मण आहेत, ते मला काय प्राप्त होणार नाहीत का? लक्षात आलं का? ते प्राप्तच होणार आहे. मग तो चंदनू तेथ न पावे, ऐसे मनी कैसेनी धरावे, अथवा पातला हे समर्थावे तेव्हा काही साच. लक्षात आलं का? एखाद्या संत पुरुषाच्या केवळ सानिध्य मात्राने एखादा सामान्य मनुष्य देखील जर उद्धरून जाऊ शकत असेल, तर त्या स्वतः संतांचा उद्धार होणार नाही असं मनात तरी आणायचं का आपण? किंवा व्हायला पाहिजे त्यांचा उद्धार असं तरी तुम्ही म्हणण्याची गरज आहे का? तुम्ही नाही म्हटले तरी तो होणारच आहे. तुमच्या समर्थनाची आवश्यकता आहे का? लक्षात आलं का? आपल्या पाठिंब्याची त्यांना आवश्यकता आहे का? नाही, कारण ते स्वतःच काय आहे? सिद्ध पुरुष आहेत. लक्षात आलं का? स्वतःच काय आहेत? तपस्वी आहेत. स्वतःच काय श्रेष्ठ भक्त आहेत. त्यांच्या केवळ सानिध्य मात्राने सामान्य माणसाचा देखील जर उद्धार होऊ शकतो, तर त्यांचा उद्धार होतो किंवा होत नाही असं म्हणण्याची आपल्याला आवश्यकता नाही. तो निश्चितच होतोच आहे. मग तो चंदनो तेथ न पावे,
ऐसे मनी कैसेनी धरावे, अथवा पातला हे समर्थावे तेव्हा काहीसाच, किंवा प्राप्त झाला असं अनेक युक्ती प्रयुक्तींनी आपण सिद्ध केलं म्हणजेच ती गोष्ट खरी ठरणार आहे, असं आहे का? नाही. जेथ निवविल ऐसिया आशा, हरे चंद्रमा आधा ऐसा, वाहिजत असे शिरसा निरंतर. जेथ निवविल ऐसिया आशा, हरे चंद्रमा आधा ऐसा, त्याचा अन्वय असा करावा लागेल, जेथ ज्या अर्थी, हरे म्हणजे शंकरांनी, निवविल ऐसिया आशा, हलाहल विषाचं प्राशन केल्याने जो दाह झालेला आहे तो शांत करील अशा आशेने काय केलं? आधा ऐसा चंद्रमा, अर्धा असा चंद्र शिरसा निरंतर वाहिजत असे. शिरसा म्हणजे मस्तकावर, निरंतर म्हणजे सतत, वाहिजत असे म्हणजे धारण केलेला आहे. भगवान शंकरांनी आपल्या मस्तकावर अर्धा चंद्र सतत धारण केलेला आहे. का धारण केलेला आहे? निवविल ऐसिया आशा, हा चंद्र मी मस्तकावर धारण केला म्हणजे हा मला काय करील? शांत करील. मग तप्त कशाने झालेत? त्यांनी हलाहल विष काय केलं होतं? प्राशन केलं होतं. म्हणून त्यांच्या अंगाचा जो झालेला दाह आहे तो दाह माझा शांत होईल अशा आशेनं भगवान शंकरांनी अर्धा चंद्र आपल्या मस्तकावर सतत धारण केलेला आहे. लक्षात आलं? भालचंद्र, लक्षात आलं? भगवान शंकराची जी अनेक नावं आहेत. भाल म्हणजे कपाळ किंवा मस्तक, त्याच्यावर त्यांनी काय केलेलं आहे? चंद्र धारण केलेलं आहे. उगाच धारण केलेलं नाही, चंद्र शीतळ म्हणून त्याची ख्याती आहे. तर मग त्या चंद्राच्या शीतलतेपासून आपलाही दाह काय होईल? शांत होईल. अशा मोठ्या आशेनं त्यांनी तो अर्धा चंद्र काय केलेला आहे? आपल्या मस्तकावर निरंतर धारण केलेला आहे. पूर्वी देवदानवांच्या युद्धामध्ये देवाकडील बरेच लोक काय झाले? सद्गतीला प्राप्त झाले युद्धामध्ये. कुणाचे? देवांचे. तेव्हा इंद्रादी देव परमात्म्याला शरण गेले आणि परमात्म्याने त्यांना समुद्रमंथन करून अमृत प्राप्त करून घेण्याविषयी काय दिला? सल्ला दिला. आणि त्या समुद्रमंथनातून निघालेल्या अमृताचं प्राशन केलं किंवा त्यांच्यावर शिंपडलं तर मग ते तुमचे सद्गतीला प्राप्त झालेले देव उठतील असं सांगितलं. लक्षात आलं का? युद्धात कामं आलेले तुमचं जे देवसैन्य आहे, जे बळी पडले ते उठतील असा त्यांनी सल्ला दिला. आणि मग देवदानवांनी काय केलं? एकत्र समुद्र मंथन करण्यास सुरुवात केली. तेव्हा प्रारंभीच हलाहल विष निघालं होतं. लक्षात आलं का? आरंभालाच काय निघालं? हलाहल विष. आणि त्याच्या त्या उष्णतेने सर्व त्रैलोक्य जळायला लागलं. कशाच्या उष्णतेने? त्या विषाच्या. आणि मग आता त्याचं निवारण कोण करील? करायला गेले एक, प्राप्त काय करायला गेले ते? अमृत. आणि निघालं काय त्याच्यातून? विष. तेही कोणतं? हलाहल विष. लक्षात आलं का? पूर्ण त्रैलोक्याला दहन करू शकेल असं सामर्थ्य ज्यामध्ये आहे असं विष त्यातून निघालं. मग आता ते कोणाला द्यायचं ते विष? लक्षात आलं का? अमृत तर कोणी घेऊन दानव घेऊन पळाले होते. नेवाशापर्यंतची कथा आपल्याला ठाऊक आहे. लक्षात आलं का? पण ते विष कोण घेईल? लक्षात आलं का? चांगल्या गोष्टी तर कोणी आपल्या वाट्याला आल्या तर नाही आल्या तरी त्या आणतात आपल्या वाट्याला आल्या पाहिजेत. लक्षात आलं का? आणि वाईट गोष्टी, हानिकारक गोष्टी, प्रतिकूल गोष्टींचा कोणीही स्वीकार करताना दिसत नाही. पण मग देव दानव मिळून मग भगवान शंकराकडे गेली. कारण मग शेवटी जावंच लागतं तिथं. लक्षात आलं? देवाचा देव महादेव आहे. आणि मग त्यांनी ते देवाच्या विनंतीवरून काय केलं? प्राशन केलं. पण त्या विषाच्या प्राशनाने त्यांच्या शरीराचा काय होऊ लागला? दाह होऊ लागला. मग तो दाह शांत होण्याकरिता शंकरांनी शीतळ असला असा जो चंद्र आहे तो अर्धा भाग आपल्या काय केला? मस्तकावर धारण केला. लक्षात आलं का? ही जी कथा आहे पुराणांमध्ये, त्या कथेचा उल्लेख या ओवीमध्ये ज्ञानोबारायांनी केलेला आहे. जेथ निवविला ऐसिया आशा, हरे चंद्रमा आधा ऐसा, वाहिजत असे शिरसा
निरंतर. भगवंताने तो सर्प देखील गळ्यामध्ये धारण केला, त्याचं कारण देखील ते कंठाचा दाह होतो म्हणूनच केलेला आहे. सर्प कसा असतो? थंडगार असतो. बघा हात लावून जगलं लक्षात आलं, एकदम थंड असतो असं म्हणतात. लक्षात आलं. आणि मग तो त्यांनी काय केलेला आहे? गुंढाळलेला आहे. लक्षात आलं. त्यांच्या प्रत्येक ते अमंगल असा वेश दिसतोय ना, त्याच्या मागं प्रत्येकाच्या मागं काय आहे? कारण आहे. मग आता इथं या ओवीमध्ये उल्लेख ज्याचा आहे, अर्धा चंद्र त्यांनी आपल्या मस्तकावर सतत का धारण केलेला आहे? तर त्यांच्या अंगाचा जो हलाहल विष प्राशन करून दाह झाला होता, तो शांत होईल अशा आशेनं त्यांनी तो चंद्र मस्तकावर धारण केलेला आहे. आता तो चंद्र जो आहे तो कसा आहे? अर्धा आहे. कसा आहे? अर्धा आहे. बर, तो जो चंद्र आहे तो सतत आहे का? चंद्र सतत नाही. बर, त्या चंद्राला सुगंध आहे का? सुगंध नाही. चंद्र संपूर्ण नाही, तो सतत नाही आणि त्याला काय नाही? सुगंध नाही. पण जर तो दाह शांत करण्याकरिता चंदनाचा लेप लावला, लक्षात आलं का? तर तो चंदन कसा आहे? लक्षात आलं. तो वंदन कुठं केलाय त्यांनी? मस्तकावर वंदन केलंय, त्याची शीतळ. चंदन तुम्ही कुठं लावू शकता? सर्वांगाला लावू शकता. लक्षात आलं का? बर, त्या चंदनाला काय आहे? सुगंधही आहे. लक्षात आलं का? आणि तो सततही ते चंदन काय होतं? अंगाला राहू शकतं. पुन्हा पुन्हा लावत राहायचं नंतर. लक्षात आलं का? ह्या दोन ओव्या पुन्हा एकत्र हे करायच्या. जेथ निवविल ऐसी आशा, हरे चंद्रमा आधायसा, वाहिजत असे शिरसा निरंतर. त्या हलाहल विषयाच्या दाहापासून देहाला शांत करील अशा आशेने जिथे भगवान शंकरांनी आपल्या डोक्यावर अर्ध्याच चंद्राचा भाराखंड वाहिलेला आहे. आता पुढची उई त्याला जोडायची, त्यावेळेस एक वाक्य पूर्ण होईल. तेथे निवविता आणि सगळा, परिमळे चंद्रा होणी आगळा, तो चंदनू केवी अवलिळा, सर्वांगीन बैसे. लक्षात आलं का? तो चंद्र बसलाय, पण कुठं? मस्तकावर बसलाय. तो अर्धाच आहे, सतत नाहीये आणि सुगंध तर त्याला नाहीच आहे. त्याच्या अपेक्षेनं तो चंदन जो आहे तो कसा आहे? ते निवविता, शांत करणारा आहे की नाही? आणि सगळा, लक्षात आलं का? सर्वांगाला शांत करणारा आहे की नाही? आहे. बरी, परिमळे चंद्रा होणी आगळा. या सुगंधाच्या बाबतीमध्ये सुगंधाने पूर्ण असल्यामुळं चंद्रापेक्षा काय आहे? तो विशेष आहे, आगळा आहे. मग तो चंदनू असं चंदन की जे कसं सर्वांगाला शांत करणारं आहे, सुगंधाने परिपूर्ण असल्यामुळं चंद्रापासून विशेष आहे, असं जे चंदन आहे तो चंदनू केवी अवलिळा सर्वांगीन वैसे. तो चंदन शंकराच्या सर्वांगावर सहजगत्या का बसणार नाही? लक्षात आलं. बरं, तो चंद्र धारण करणं ही काही सहज गोष्ट नाहीये. चंदन अंगाला लावणं ही गोष्ट सहज आहे. लक्षात आलं. दोन चार गोष्टी लक्षात ठेवा. चंद्र अर्धाही आहे, त्याला सुगंधही नाही, तो सर्वांगावरही नाही. लक्षात आलं का? आणि सहजगत्याही तो प्राप्त नाही. चंदन तुम्हाला सहजगत्या प्राप्त आहे, त्याला सुगंध आहे, तो सर्वांगाचा दाह शांत करणार आहे. लक्षात आलं का? आणि सर्वांगावरती कारण सुगंधही त्याला आहे. लक्षात आलं का? मग तो जो चंद्र जर आपला दाह शांत होईल ह्या आशेनं भगवान शंकर मस्तकावर वंदन करू शकतात, तर मग संपूर्ण अंगाचा दाह शांत करणारं, सुगंधी असलेलं, सहज उपलब्ध होणारं जे चंदन ते त्यांच्या सर्व अंगावर बसणार नाही का सहज जाऊन? लक्षात, इथं काही मुतिक न्याय आहे या ओव्यांमध्ये देखील. सिद्धांत तोच ध्यानात ठेवायचा. पापयोनी असलेले, मूढ असलेले, लक्षात हीनकुळात जन्माला आलेले स्त्रिया, वैश्य, शूद्र यांचा देखील जर भक्तीचा आश्रय केल्याने उद्धार होऊ शकतो, श्रेष्ठ गतीला ते प्राप्त होऊ शकतात, तर मग पुण्यवान ब्राह्मण, भक्त, राजर्षी यांचा का होणार नाही? लक्षात आलं. हे यातून त्यांना सांगायचं आहे. ते निवविता आणि सगळा, सर्वांगाला शांत करणारा आणि परिमळे चंद्रा होणी आगळा आणि सुगंधाने पूर्ण असल्यामुळं चंद्रापेक्षा विशेष असलेला तो जो चंदन आहे तो चंदनू
किवी अवलिळा सर्वांगीन बैसे, तो शंकराच्या सर्वांगावर अवलिळा म्हणजे सहज रीतीनं का बसणार नाही? बसू शकतो. लक्षात आलं का? अजून काही उदाहरण देतात. का रथ्योदके जिये चिये कासे, लागलिया समुद्र जाहली अनायासे, तिये गंगेशी काय अनारिसे गत्यंतर असे. का म्हणजे किंवा या ओव्यामध्ये सांगितलेले जे दृष्टांत आहेत ते नसले लक्षात आले तर दुसरा दृष्टांत. रथ्योदके जिये चिये कासे, रथ्योदक हे रस्त्यावरचं घाण पाणी, जिये चिये कासे लागलिया, जिच्या कासेला लागल्यानंतर, अनायासे समुद्र झाली, अनायासे सहजच समुद्र रूप होऊन जातं. तिये गंगेशी, त्या गंगेला काय अनारीसे गत्यंतर असे, समुद्रा वाचून दुसरी गती आहे का? अहो या रस्त्यावरचं घाण पाणी या पावसाळ्यात वाहणार रथ्योदक हे सुद्धा जिचा केवळ आश्रय केल्याने समुद्रापर्यंत जातं, समुद्र रूप होऊन जातं. कोणाचा आश्रय केल्याने? गंगेचा. लक्षात आलं की हे सर्व वहाळ ओहळ छोट्या नद्या या कुठं जातात? गंगेला. मोठ्या महानदीला मिळतात आणि ती महानदी समुद्राला जाऊन मिळते आणि समुद्र रूपच होऊन जाते. मग हे जे मिळालेलं पाणी आहे, हे जे रथ्योदक आहे, हे जे घाण पाणी आहे वाहणार, ते सुद्धा समुद्र रूप होऊन जातं जिच्या केवळ कासेला लागल्याने. मग ती स्वतः गंगा समुद्ररूप होण्या वाचून तिला दुसरी गती आहे का? ती तर समुद्र, तिच्या सानिध्यात येऊन हे पाणी समुद्ररूप झालं, मग ती काय समुद्ररूप होणार नाही का? हे सांगण्याची गरज आहे का? का रथ्योदके जियेचे कासे, लागलिया समुद्र जाहली अनायासे, ती गंगेशी काय अनारीसे गत्यंतर असे. का म्हणजे किंवा रथ्योदक म्हणजे रस्त्यावरचं घाण पाणी, जियेची कासे लागलिया, जिच्या कासेला लागल्यानंतर अनायासे समुद्र जाहली, सहजच समुद्र रूप होऊन जातं. ती गंगेशी, त्या गंगेला काय अनारीसे गत्यंतर असे, किंवा अनारीसे गत्यंतर असे काय, त्या गंगेला समुद्रा वाचून दुसरी गती आहे का? ते काही सांगण्याची गरज आहे का ती समुद्र रूप होऊन जाणार आहे? म्हणोनी राजर्षिका ब्राह्मण, जया गती मिती मीची शरण, तया त्रिशुद्धी मीची निर्वाण, स्थिती ही मीची. म्हणोनी आता हे सिद्धांत सांगतात. राजर्षिका ब्राह्मण, राजर्षी म्हणजे क्षत्रिय. कसे? तत्वद्रष्टे क्षत्रिय. सगळ्या क्षत्रियांना राजर्षी म्हणण्यात येत नाही. लक्ष, आपल्याकडं ब्रह्मर्षी आहेत, देवर्षी आहेत, राजर्षी आहेत. लक्षात आलं का? ब्राह्मणांमध्ये जे श्रेष्ठ तपस्वी ज्ञानी ऋषितुल्य महात्मे त्यांना ब्रह्मर्षी म्हणतात. लक्षात आलं का? देवामध्ये सुद्धा बाकी देव भोगप्रधान संस्कृतीत जगणारे असले तरी तपप्रधान संस्कृतीत जे जगतात नारद मुनींसारखे महात्मे त्यांना देवर्षी नारद म्हणतात. आणि राजे असूनही जे त्यागी जीवन जगतात, लक्षात आलं का, आणि जे तत्वद्रष्टे असतात जनकांसारखे त्यांना काय म्हणतात? राजर्षी म्हणतात. म्हणून राजर्षी का ब्राह्मण, म्हणून राजर्षी म्हणजे तत्वद्रष्टे क्षत्रिय असोत का ब्राह्मण. ब्राह्मण म्हणजे ह्या 8 ओव्यामध्ये ज्ञानोबरायांनी वर्णन त्यांचं केलंय. असे जे पुण्यपूज्य ब्राह्मण ते ब्राह्मण असोत. जया गती मती मीची शरण, ज्यांच्या गतीला म्हणजे क्रियेला, मती म्हणजे ज्ञानाला मीच एक शरण्य आहे. लक्षात आलं का? ज्यांची कोणतीही केलेली क्रिया ही कोणासाठी आहे? माझ्यासाठीच आहे. आणि मती म्हणजे ज्ञान, त्यांच्या मध्ये उठलेला कोणताही विचार तो देखील कोणासाठी आहे? माझ्यासाठी. मीच एक शरण म्हणजे ज्यांनी कोणतीही क्रिया केली किंवा ज्यांनी कोणताही विचार केला तर परमात्म्याशिवाय तो विचारही नसतो, आणि परमात्म्या वाचून ज्यांची कोणतीही क्रिया नसते, असे जे राजर्षी असोत किंवा एक श्रेष्ठ पुण्यपूज्य ब्राह्मण असोत की ज्यांच्या क्रियेला व ज्ञानाला मीच एक काय आहे? शरण्य आहे. तया त्रिशुद्धी मीची निर्वाण, स्थिती ही मीची. त्यांचं मरणही मीच आणि त्यांचं जिवंत राहणंही मीच आहे. लक्षात आलं का? त्रिशुद्धी हे त्रैकालिक सत्य आहे. लक्षात आलं का? हे त्रिवार काय आहे? सत्य आहे. त्रैकालिक हे काय आहे? सत्य आहे. परम सत्य आहे. काय सत्य आहे? परम सत्य की त्यांचं मरणही मीच, तया मीची निर्वाण, त्यांचं मरणही मीच आणि स्थितीही मीची, त्यांचं जिवंत राहणं देखील मीच. ते जिवंत जे राहतात तेही कोणासाठी?
माझ्यासाठीच, आणि त्यांचं जे मरण आहे ते तीही कोणाच्या प्राप्तीसाठी माझ्याच प्राप्तीसाठी. राजर्षी का ब्राह्मण. लक्षात आलं का? इथं ब्राह्मणांसाठी 8 वव्या खर्च केलेल्या आहेत आणि ऐसे पुण्यपूज्य जे ब्राह्मण असं म्हटलेलं आहे त्यानंतर 9व्या ओवीच्या सुरुवातीला, म्हणजे असे ब्राह्मण. आणि इथं क्षत्रियचा जो उल्लेख आलेला आहे, किम पुनर्ब्राह्मणा हा पुण्या भक्ता राजर्षयस्तात, तिथं राजर्षी हा शब्द आहे. इथं फक्त म्हणून राजर्षी का ब्राह्मण एवढाच काय केलेला आहे, उल्लेख केलेला आहे. याचं कारण काय? काहीतरी कारण असलं पाहिजे ना. लक्षात आलं? ब्राह्मणांचं लोक म्हणतील ब्राह्मणांचं खूप मोठं काही केलंय, समर्थन केलंय, आणि आमच्या क्षत्रियांचं फक्त राजर्षी का ब्राह्मण एवढंच म्हटलेलं आहे. लक्षात आलं का? अहो, पण राजर्षी शब्दामध्येच काय आलं, सगळ्यांचा अंतर्भाव झालेला आहे. लक्षात आलं का? राजर्षी ही पदवी काय याची कोणी सरकारने दिलेलं थोडंच उपाधी आहे. लक्षात आलं का? पद्मभूषण, पद्मविभूषण आता दिले ना सरकारने, किंवा प्रत्येक वेळेस देत असतात ना. लक्षात आलं का? मग काहीतरी समाजासाठी ज्यांनी केलंय, लक्षात आलं, बरं वाईट कारण बऱ्या लोकांना दिलं तर बरं आहे, पण त्या नाच्या लोकांना सुद्धा दिलंय त्यांनी. लक्षात आलं का? आता ते कसं काय पद्मविभूषण आहेत काय माहिती. लक्षात आलं? तसं ही राजर्षी पदवी काय कुणालाही प्राप्त होणारी आहे का? लक्षात आलं का? आता छत्रपती शिवाजी महाराजांसारखे महापुरुष असतील तर त्यांना म्हटलं जाईल हे राजर्षी आहेत, कारण त्यांचं जीवन देखील भगवंतासाठीच आहे. लक्षात आलं का? त्यांची प्रत्येक क्रिया जी आहे, जया गती मती मीची शरण, त्यांच्या प्रत्येक क्रियेला आणि प्रत्येक ज्ञानाला मीच एक काय आहे, शरण्य आहे. असे जे क्षत्रिय आहेत की जे आपलं जे धर्मपालन आहे ते धर्मपालन करण्याकरिता प्रसंगी प्राणाचीही काय लावतात, बाजी लावतात. लक्षात आलं का? आणि मग त्यांना दुसरी गती असेल काय भगवंताशिवाय. लक्षात आलं का? एक प्राचीन श्लोक आहे, द्वाविमौ सूर्यमंडल भेदिनो. या सूर्यमंडळाचा भेद हे दोघं जण करू शकतात असं सांगितलेलं आहे. लक्षात आलं? असं त्या श्लोकामध्ये उल्लेख आहे. एक तर आपलं कर्तव्य पालन करत असताना धारातीर्थी पडलेला क्षत्रिय, आणि दुसरा म्हणजे केवळ भगवंतासाठी तपाचरण करणारा जो ब्रह्मर्षी आहे. लक्षात आलं का? हे दोघंच सूर्यमंडल भेदिनो, द्वाविमौ सूर्यमंडल भेदिनो, हे दोघंच या सूर्यमंडलाचा भेद करून पलीकडे जातात, म्हणजे श्रेष्ठ गतीला प्राप्त होतात. लक्षात आलं का? मग त्यांना म्हणता येईल राजर्षी. लक्षात आलं का? म्हणून राजर्षी का ब्राह्मण, तत्वदृष्टी क्षत्रिय असोत का ब्राह्मण असोत. बघा, ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचा अलग असा वेगळा असा उल्लेख या ठिकाणी येतोय. श्लोकामध्ये देखील भगवंताच्या श्लोकामध्ये देखील तो उल्लेख आहे. लक्षात आलं? अगोदर स्त्रियो वैशा तथा शूद्रा तेपी यांती परांगल, ते सुद्धा माझ्या श्रेष्ठ गतीला प्राप्त होतात. आणि इथं मग किम पुनर्ब्राह्मणा हा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा. याचं कारण हे आहे की स्वस्व कर्तव्य पालनाच्या बाबतीमध्ये ही जी 2 लोक आहेत, ब्राह्मण आणि क्षत्रिय, यांच्यामध्ये अनियमितता ही क्वचित आपल्याला आढळून येईल. लक्षात आलं का? त्यांच्याही मध्ये नियमबाह्य वर्तन करणारे लोक नसतील असं नाही, पण क्वचित आढळून येतील. लक्षात आलं? खूप मोठा विषय आहे, तुम्हाला सांगितलं होतं त्या दिवशी. तिथं स्त्री शूद्राच्या जोडीला वैश्य का घेतले, हे मारवाडी का घेतले. लक्षात आलं का? तिथं बसवलंय त्यांना. आता उलट झालंय व्यवहार आहे, मारवाड्याचं ब्राह्मणाचं जुळतंय आता, व्हाय ना का रेकॉर्डिंग. लक्षात आलं का? इथं क्षत्रिय आणि ब्राह्मण एका बाजूला घेतले. बोललो होतो एक दिवस रस्त्यावर तिकडे आपण. लक्षात आलं का? एका जागी कोण आहे ते? ब्राह्मण आणि क्षत्रिय. आणि तिथं कोण कोण बसवलेत? पापयोनी, स्त्रिया, शूद्र आणि मग वैश्य. लक्षात आलं का? आणि मग सांगितलंय ते सुद्धा भक्तीचा आश्रय घेऊन जर श्रेष्ठ गतीला प्राप्त होतात, तर पुण्यवान ब्राह्मण आणि भक्त राजर्षी हे का प्राप्त होणार नाहीत. लक्षात आलं का? यांना एका गटात बसवल्या, तर याचा एक पाठ घ्यावा लागेल स्वतंत्र, बिना रेकॉर्डिंगचं. लक्षात आलं का? याचं कारण थोडक्यात बोलून जातो की अनियमितता जी आहे ही या 2 वर्णांमध्ये कमी प्रमाणात आढळली, टक्का कमी आढळले. लक्षात आलं का? आणि बाकीच्यांमध्ये
अधिक टक्का आढळेल. वैश्यांबद्दल बोलायला तर काही हरकत नाही, शास्त्राधारे आपण बोलणार आहोत. लक्षात आलं का? अधिक लोभ असलेला त्यांच्यात आढळून येतो. लक्षात आलं का? हा, बाहेरून भक्ती करताना ते दिसतील, मोठे यज्ञ गोशाळा चालवताना दिसतील. लक्षात आलं का? दिवसाचे 2 तास भक्ती करताना जरी दिसत असले तरी 12 तास मात्र गिऱ्हाईकांना कापायचंच काम करत असतात. लक्षात आलं का? ती रुजू होत नाही भक्ती तिथं. लक्षात आलं का? असू द्या. म्हणून राजर्षिका ब्राह्मण जया गतिमती मीची शरण, तया त्रिशुद्धी मीची निर्वाण, स्थिती ही मीची. म्हणून तत्वदृष्टी क्षत्रिय असे राजर्षी असोत का ब्राह्मण असोत, ज्यांच्या गती म्हणजे क्रियेला, मती म्हणजे ज्ञानाला मीची शरण, मीची एक शरण्य आहे. आणि तया निर्वाण मीची, त्यांचं मरण मीच आहे. आणि स्थिती ही मीची, त्यांचं जिवंत राहणं ही मीच आहे. हे त्रैकालिक सत्य आहे. त्रिशुद्धी हे त्रैकालिक काय आहे? सत्य आहे. इथं हा जो श्लोक आहे त्याचा जो अर्धभाग आहे त्याचं भाष्य संपलेलं आहे की किं पुनर्ब्राह्मणा हा पुण्या हा भक्ता राजर्षयस्तथा. आणि अर्धा भाग जो होता भगवंताला यातून सांगायचे की हे अर्जुना, मला शरण आल्याशिवाय, मला भजल्याशिवाय, माझी प्राप्ती जीवनात करून घेतल्याशिवाय पूर्णता जीवनाला नाही आहे. लक्षात आलं का? किंवा माझी भक्ती केल्याशिवाय, भक्तीचा आश्रय केल्याशिवाय श्रेष्ठ गती प्राप्त होणार नाही. आणि तू या लोकामध्ये जन्माला जो आलेला आहेस, कसा हा लोक आहे? अनित्यम, अनित्य आहे. आणि असुखम, सुखरहित असा जो लोक आहे, या लोकाला तू काय झालेला आहे? प्राप्त झालेला आहे. झालास ना प्राप्त, तर आता काय कर? माम भजस्व, माझं काय कर? भजन कर, मला तू भज. लक्षात आलं का? कारण 32वा श्लोक असेल किंवा त्याच्या अगोदरचे श्लोक आणि हा 33वा श्लोक, याच्यामध्ये ज्यांचं वर्णन केलेलं आहे, जगातील समस्त मानवजातीचंच वर्णन यात करून टाकलेलं आहे. लक्षात आलं का? मी सांगितलं त्या दिवशी, काही ब्राह्मण असतील, काही क्षत्रिय असतील, काही वैश्य असतील, काही शूद्र असतील, आणि काही शूद्रामध्येही स्थान नसलेले अंत्यज, ज्यांना आपण पापयोनी म्हणूयात, ते असतील, स्त्रिया असतील, सगळ्यांचं वर्णन केलंय ना. आणि ह्या सगळ्यांच्या वर्णनाच्या माग तात्पर्य काय आहे? की माझ्या भक्तीचा आश्रय करून ते काय होतात? श्रेष्ठ गतीला प्राप्त होतात. मग तुला सुद्धा माझं भजन केल्याशिवाय श्रेष्ठ गती प्राप्तच होऊ शकत नाही. आणि तू या लोकी जो जन्माला आलेला आहेस, हा लोक कसा आहे? अनित्य आहे, असुख म्हणजे दुःखकारक आहे, सुखरहित आहे. म्हणून तू काय कर? माम भजस्व, माझं काय कर? भजन कर. तर मग आता अनित्यम, असुखम, इमम लोकम, ही जी पदं आहेत त्यावरती ज्ञानोबरायांनी खूप विस्ताराने काय केलेलं आहे? वर्णन केलं. हा अध्याय आता समाप्तीकडे जसा जातो आहे तसतसं अधिक विस्ताराने ज्ञानोबराय बोललेले आपल्याला आढळून येतात. या लोकाला जे आपण प्राप्त झालो, इथं जो आपला जन्म झालेला आहे, आपल्याला जरी हे नंदनवन वाटत असलं, लक्षात आलं का? हा, सत्यम शिवम सुंदरम, अगदी धन्य धन्य वाटत असलं तरी देखील हे धन्यता मानण्यासारखं हे स्थान नाही आहे. लक्षात आलं का? आलोत ना, ठीक आहे, येणं आपल्या हातात नव्हतं समजा. लक्षात आलं का? आपण आलोत आता या जन्माला, त्या कर्माच्या भोग घेण्याकरिता, उरलेल्या कर्माचा. पण आता आलेलो आहोत तर यातून आता सुटण्याचा उपाय करावा. आता एखादा मनुष्य जेलमध्ये जातो, ते जेलमध्ये जाणं त्याची काय आवड असेल का? नाईलाजाने त्याला काय करावं लागतंय? ते जावं लागतंय. माऊली म्हणतात, हागा रोगो काय रोगी या, आवडे दरिद्र दरिद्री या, अरे भोगविजय बळिया अदृष्टीजेने. रोग्याला काय रोग आवडतो का? किंवा दरिद्री मनुष्याला दारिद्र्य आवडतं का? गरिबी आवडते का गरीबाला? नाही. पण भोगविजय बळिया अदृष्टेजेने, ती बळ भोगायला लावल्या जाते कोणाकडून? त्या प्रारब्धाकडून. तसं आता आपलं प्रारब्ध शेष आहे, म्हणून आपल्याला काय झालं? जन्माला यावं लागलं. अगा कर्मे जे उरावे ते ती सुखदुःखी फळावे, त्या ते भोगावया यावे देहाय का, हा देह आपल्याला प्राप्त झाला. या लोकाला आपण आलो. मी उदाहरण सांगत होतो, जेलमध्ये जो गेलेला आहे कैदी, आरोपी, त्याला तिथं राहणं आवडतं का? नाही. पण आता त्याला ते प्राप्त झालंय की नाही? त्याच्या पूर्वकर्मानुसार प्राप्त झालं. आता त्याची जर थोडीशी सत्सद विवेक बुद्धी जागी असेल तर तो काय म्हणेल? आलोत ना इथं राहणं काही सुखकारक नाही आहे. लक्षात आलं का? पण आता आलोत तर इथला वेळ आपण सार्थकी लावू. तुम्हाला सांगतो, जेलमधले अनेक कैदी लोक तिथं राहून शिक्षण घेतात. लक्षात आलं का? हे ग्रंथचे ग्रंथ कंठस्थही करतात.
अवकाश असतो त्यांना तिथं, लक्षात आलं का? आणि बाहेर जाण्याची तर काही मुभा नाहीच आहे, लक्षात आलं का? स्वातंत्र्य त्यांना नाहीच आहे. मग तेवढ्याच त्याच्या बंदीखान्यात त्यांना ते राहायचं असतं. आता हे जे ज्याला आपण ओपन जेल, खुले कारागृह म्हणतो, इथं सुद्धा असे कैदी आणले जातात की ज्यांच्याकडून कळत नकळत चुकीनं एखादा अपराध घडलेला आहे. तशी ती सज्जनच माणसं, परंतु रागाच्या भरामध्ये, लक्षात आलं, कोणाला तरी मारलं, कोणीतरी मेलं, आणि मग ती शिक्षा भोगण्याकरता ज्या मुख्य जेलमध्ये त्यांना ठेवण्यात येतं तिथं त्यांची वर्तणूक, तिचा अभ्यास केला जातो आणि त्यावरून मग ठरवतात की हा अट्टल गुन्हेगार आहे किंवा हा सहजगत्या याच्याकडून गुन्हा घडलेला आहे. तर मग इथं आणलेले गुन्हेगार अट्टल नसतात, लक्षात आलं का? ज्यांच्या रक्तातच गुन्हा करणं हे लिहिलेलं आहे ते तिथं आणले जात नाही. मग जे त्यातले ते सज्जन, त्या लोकांना इथं आणलं जातं. त्यातले बरेच लोक अभ्यास करतात, लक्षात आलं का? अगदी PhD पर्यंतचा अभ्यास त्यांनी केलेला आहे, लक्षात आलं. कुठं राहणाऱ्या लोकांनी? जेलमध्ये. इथं आपल्या मुलांना सगळ्या शिक्षणाच्या सुविधा पुरवून देखील नापास होतात, लक्षात आलं का? ते जेलमध्ये शिक्षा भोगायला आलेले लोक आता ही शिक्षा भोगावीच लागणार आहे, तर सत्कारणे आपण काहीतरी लावूयात म्हणून काही नामस्मरणही करतात, लक्षात. मामासाहेब दांडेकर हे पुण्याच्या येरवडा जेलमध्ये 1 महिन्यातून एकदा प्रवचन करायला जात असत कैद्यांसाठी, लक्षात आलं. कारण आपलं हे जे खुले कारागृह आहे ना, इथं सुद्धा प्रतिवर्षी षष्ठीच्या वेळेस आपले परमपूज्य भास्करगिरी महाराज जाऊन प्रवचन करत असतात. आता एक मला वाटतं 8-10 वर्षापूर्वी तिथले जे अधीक्षक होते का, ते मानसशास्त्रात PhD केलेले आणि थोडीशी धार्मिक अंग असलेले होते, लक्षात आलं का? मला सांगायचंय काय, तिथं जाणारा जो अपराधी आहे, कैदी आहे, बंदी आहे, त्याला तिथं राहणं आवडतंय का? राहणं आवडत नाही, लक्षात आलं का? पण तरी देखील त्याला तिथं राहावं लागतंय. त्याने जर आपल्या स्वहिताचा विचार केला, स्वकल्याणाचा विचार केला, तर तो तिथेही आपला काय करू शकतो? स्वहित साधू शकतो. लौकिक का होईना, स्वहित काय असेल शिक्षणाच्या माध्यमातून. तसं ह्या जगात जे आलो आहोत आपण, हा बंदीखानाच आहे, बंदी शाळाच आहे. जगत ही एक काय आहे? बंदी शाळा आहे. पण आता ही बंदी शाळा जर आवडू लागली तर मग काय अवघडच झालं, लक्षात आलं का? आता एखाद्याला तो जेलच जर काय होऊ लागला, आवडू लागला, तर मग त्याची गोष्ट कठीण. तशी एक गोष्ट मी वाचली होती, एका माणसाला 35 वर्षे शिक्षा झाली त्याच्या तारुण अवस्थेमध्ये. किती वर्षे? विदेशामध्ये किती वर्ष? 35 वर्षे. 25 वर्षे वयाचा असताना त्याच्याकडून झालेला जो गुन्हा आहे त्याला 35 वर्ष शिक्षा भोगण्याकरता जेलमध्ये राहावं लागलं. त्या 35 वर्षामध्ये बाहेरचं जग संपूर्ण बदलून गेलं, लक्षात आलं. आपण पाहतो ना, आता 15-20 वर्षापूर्वीचं जग, 2000च्या पूर्वीचं, आणि हे ते बदलून गेलं. त्याची शिक्षा संपली, त्याला सुट्टी केली, तो बाहेर आला, आणि ते बाहेर आल्यानंतर त्याने पाहिलेलं जे जग होतं त्याच्यात आणि आताच्या जगात आमूलाग्र बदल झाला. त्याला काही बाहेर आवडलं नाही, तो आजारी पडला आणि पुन्हा विनवणी केली, मला इथं ठेवा म्हणून, लक्षात आलं का? तसं या जगामध्ये जे आपण आलो आहोत ही एक बंदी शाळाच आहे. पण ही बंदी शाळा आहे हे समजून यातून सुटण्याचा काहीतरी आपण उपाय केला पाहिजे. असा जर विचार केला तर त्याचाही उद्धार निश्चित होऊ शकतो. पण आता ही बंदी शाळाच आवडू लागली, मला जायचंच नाही बाहेर, त्या माणसासारखं झालेली घटना तुम्हाला सांगितली तर मग कठीण आहे. भगवंत म्हणतात की मला शरण आल्याशिवाय उद्धार होणं शक्य नाही, लक्षात आलं का? माझी भक्ती केल्याशिवाय श्रेष्ठ गती प्राप्त होणार नाही. तर मग तू आता या अनित्यम असुखम लोकम इमम प्राप्य भजस्व माम, या जगताला तू जो आलेला आहेस, या लोकाला तू जो प्राप्त झालेला आहेस, तर मग आता काय कर? माझं काय कर? भजन कर. तर मग हे जगत कसं आहे? 2 पद भगवंताने वापरलेले आहेत, अनित्यम आणि असुखम. हे जगत नित्य नाही आणि हे सुखकारक नाही. आपल्याला ते नित्यही वाटतंय आणि सुखकारकही वाटतंय, म्हणून तर भगवंताकडे आपली प्रवृत्ती नाही. ज्या क्षणी आपल्याला हे जगत जसं आहे तसं कळेल, लक्षात आलं का? कसं आहे ते? अनित्य आहे आणि असुखकारक आहे, म्हणजे सुखरहित आहे. कोणाचे वचन आहे ते? भगवंताचे वचन आहेत स्वतः, आणि संत देखील त्या वचनाचं अनुसरण करून हे जगत दुःखरूप आहे असं वर्णन करताना आढळून येतात. पण आता आपल्याला हे जगत कसं वाटतंय? नित्य. आणि कसं वाटतंय? सुखकारक वाटतंय, लक्षात आलं? ते कशाने वाटतंय?
अज्ञानाने वाटत आहे. जे जे ज्ञानी आहेत त्यांनी कुणी या जगताला नित्य म्हटलंय का? या जगताला सुखकारक म्हटलंय का? नाही. मग ते वेडे आहेत आणि आपणच छान आहोत का? नाही. तरी भगवंत स्वतः म्हणतो अनित्यम असुखम लोकम इमम प्राप्य भजस्व माम. मग या अशा अनित्य असलेल्या आणि सुखरहित असलेल्या या लोकाला तू प्राप्त झाला आहेस ना, तर मग माम भजस्व, मला भज, माझं काय कर, भजन कर. तर मग हे जगत कसं आहे, अनित्य आणि असुखकारक, हे दोनच शब्द भगवंताने वापरलेत. ज्ञानोबरायाने त्याच्यावर भला मोठा काय केलेला आहे, इथं विस्तार केलेला आहे. या लागी शतजर्जर नावे, रिगोनी केवी निश्चिंत व्हावे, कैसेनी उघडिया असावे शस्त्रवर्षी. या लागी, या करता म्हणजे आता या अनित्य आणि सुखरहित अशा या मनुष्य लोकात जन्म प्राप्त झाल्यानंतर माझी भक्ती न करता संसारात काय मिळेल? सुख मिळेल. अशा आशेनं निष्काळजी राहणं योग्य नाही. लक्षात आलं का? हरिसी न भजसी कवण्या गुणे. लक्षात आलं का? भक्ती न करता सुद्धा आम्हाला सुख मिळेल अशी आशा बाळगणं आणि निष्काळजीपणाने राहणं योग्य नाही. ते इथं उदाहरण दिलंय. शतजर्जर नावे, रिगोणी केवी निश्चिंत व्हावे. 100 ठिकाणी फुटलेल्या नावेत बसून नदी तरुण जाण्याविषयी कसे बरे निष्काळजी असावं माणसाने. कशी नाव? 1-2 छिद्र नाही म्हटली. लक्षात 100 शतजर्जर नावे. नाव म्हणजे होडी. आपल्याला नदीच्या पलीकडे जायचंय. त्या होडीच्या आश्रयानेच आपण जाऊ शकणार आहोत. पण ती होडी कशी आहे म्हटले? 100 तिला छिद्र पडलेले आहेत. आणि अशा शतजर्जर नावेमध्ये 100 छिद्र पडलेल्या त्या नावेमध्ये, 100 ठिकाणी फुटलेल्या नावेत बसून केवी निश्चिंत व्हावे. नदी तरुण जाण्याविषयी निश्चिंत राहील का माणूस? एक जरी छिद्र असलं तरी बसणार नाही त्याच्यात. कशामध्ये? त्या नावेमध्ये. लक्षात आलं? आणि इथं तर काय म्हटलंय? शतजर्जर. आता एखादा जर 100 छिद्र पडलेल्या नावेत बसून पलीकडे जाण्याविषयी निश्चिंत जर आपल्याला दिसेल तर आपण त्याला काय म्हणू? काय म्हणू त्याला? काय म्हणू? शहाणा की मूर्ख? मूर्ख तरी चांगला शब्द आहे. दुसरा शब्द वापरू आपण. म्हणू की नाही? पण हे त्याचं नाही वर्णन झालं. लक्षात आलं का? हे कोणाचं वर्णन आहे? आपलं आहे. लक्षात आलं? हे दुसऱ्यावर नाही लोटायचं. आपण देखील या संसाराचा आश्रय करून मी सुखी होईल अशी काय केलेली आहे? कल्पना केलेली आहे. लक्षात आलं का? आणि आपण जे निश्चिंत राहतो, कशाच्या जीवावर राहतो? या संसाराच्या. जणू त्या माणसाने 100 छिद्र पडलेल्या नावेचा आश्रय करून आता मी पलीकडे जाईल असं निश्चिंत राहणं त्याचं जसं आहे ना, तसं आपलं आहे. लक्षात आलं का? अजून एक उदाहरण दिलं. कैसेनी उघडिया असावे शस्त्रवर्षी. किंवा चौकडून बाणांचा वर्षाव होत असताना, शस्त्रांचा वर्षाव होत असताना आपण तेथे कवच न घालता उघड्या अंगाने कैसेने असावे? का म्हणून असावं? आता शस्त्रांचा वर्षाव जर होत असेल युद्ध प्रसंगी, लढाईच्या प्रसंगी, तर तिथं उपस्थित असलेला जो मनुष्य आहे कोणी, तो काय करत असतो? चिलखत धारण करत असतो. लक्षात आलं का? अंगावरती संरक्षक कवच काय करत असतो? घालत असतो. ते न घालता उघडाच जाऊन उभा राहिलाय तिथे. आणि वर्षाव कशाचा होतोय? शस्त्रांचा होतोय. लक्षात आलं का? त्याचं ते वागणं जसं विचित्र आहे ना. लक्षात आलं ना? मरणाला आमंत्रण देण्यासारखं आहे, सर्वनाशाला आमंत्रण देण्यासारखं आहे, तसंच आपलं आहे. लक्षात आलं का? खूप आता पुढं आणखी उदाहरणं ज्ञानोबरायांनी दिली. अंगावरी पडता पाषाण, न सुवावे केवी ओढण, रोगे दाटला आणि उदासपण ओखदेशी. अंगावरी पडता पाषाण. अंगावर दगड पडत असताना ओढण केवी न सुवावे, त्याच्यामध्ये, त्या दगडामध्ये आपण आपल्यामध्ये ढाल का बरं घालू नये? लक्षात आलं? आता हे पोलीस लोक दंगा थोपवण्याकरता ज्या वेळेस जातात, त्यांच्याकडं ते वेगळ्या लाकडाचं म्हणा किंवा वेगळ्या याचं एक हे असतं. कारण दगडफेक जर त्या दंग्यामध्ये कोणी केली तर ते असं आडवं लावतात. तुम्ही पाहिलं असेल, हे जे पथकं येत असतात ना, SRP जे सुरक्षा दल, त्यांच्याकडे ते
असतं. आता अंगावरी पडता पाषाण, दगड अंगावर पडत आहेत आणि याने काय केलं नाही, मध्ये ते ढाल म्हणा ते संरक्षक जे आहे ते धरलंच नाही, तर चालेल का? का बरं घालू नये? ती ढाल असेल तर काय केली पाहिजे? घातलीच पाहिजे. लक्षात आलं का? अंगावरी पडता पाषाण नसवावे केवी ओढण, आणि जर नाही घातली तर मग मेलाच मग. लक्षात आलं का? बरं, आणखी एक उदाहरण. रोगे दाटला आणि उदासपण ओखदेसी. रोगाने दाटला गेलाय आणि औषध घेण्याविषयी उदासपण आहे, निष्काळजी आहे. हे कसं योग्य आहे? एखाद्याला म्हटलं ना तुम्हाला अमुक आजार असेल, नाही नाही मला काही नाही, मग नंतर कळतो त्याला. लक्षात आलं का? कधी? 500-600 शुगर झाली. लोक सांगतात काळजीपूर्वक की बाबा आता वयाच्या मानाने म्हणा, तुमच्या श्रमाच्या मानाने म्हणा, शुगर असेल तर चेक करा. नाही नाही मला काही नाही. लक्षणं तर तशी दिसून येतात की नाही थोडीशी, पण काय करतो? निष्काळजीपणा करतो. चालेल का? रोगे दाटला आणि उदासपण ओखदेसी. रोगाने दाटला गेलाय आणि औषधाविषयी मात्र काय आहे? उदास आहे, निष्काळजीपणा तो करतोय. हे योग्य आहे का? नाही. किती उदाहरणं दिली? 100 छिद्र असलेली नाव, तिचा आश्रय करून निष्काळजी राहणारा जो मनुष्य, निश्चिंत राहणारा. दुसरी गोष्ट, शस्त्रांचा वर्षाव जिथे होतोय आणि तिथं उघडा जाऊन उभा राहिला. लक्षात आलं का? ते एक उदाहरण. अंगावर पाषाण पडत आहेत आणि मध्ये काय करत नाही, तो ढाल घालत नाही. रोगाने दाटलाय आणि औषधं घेण्याविषयी निष्काळजीपणा करतोय, दवाखान्यात जाण्याविषयी. किती उदाहरण झाले? 4. अजून एक उदाहरण. जेथ चहूकडे जळत वणवा, तेथून न निगीजे केवी पांडवा. हे एक उदाहरण दिलं शेवटचं. तेवी लोका येऊनी सोपद्रवा, केवी न भजिजे माते. भगवंत म्हणतोय माझं भजन का केलं जाऊ नये, म्हणजे केलंच पाहिजे. लक्षात आलं का? हे सांगण्याकरिता एवढी उदाहरण दिली. हे 5वं उदाहरण. जेथ चौकडे जळत वनवा, तेथून न निगीजे किवी पांडवा. पांडवा अर्जुना, जेथ चहूकडे वनवा जळत, ज्या वनात चहूकडे वनवा पेटलेला आहे. जंगलामध्ये लाकडाला लाकूड घर्षण होऊन आग लागते, भयंकर आग, त्याला वनवा म्हणतात. आता एखाद्या जंगलामध्ये चहूकडून काय पेटलेलं आहे? वनवा पेटलेला आहे. हे अर्जुना, ज्या वनात चहूकडून वनवा पेटलेला असताना तेथून केवी न निगीजे, त्या वनव्यातून सुरक्षितपणे का बरं बाहेर पडू नये? काय केलं पाहिजे? पहिलं बाहेर पडलं पाहिजे. तिथं दुसऱ्याच चर्चा करत बसलाय. लक्षात आलं का? त्या चर्चा नंतर करायच्या. दुसरेच खेळ खेळत बसलाय. ते खेळ बाहेर येऊन खेळायचे. अगोदर काय करायचंय? त्या वनव्यातून प्रथमतः बाहेर पडायचे. जे चौकडे जळत वनवा, तेथून न निगीजे केवी पांडवा. का बरं निघू नये बाहेर? जिथे चौकडून वनवा पेटलेला असताना त्या वनव्यातून बाहेर का पडू नये? तेवी त्याप्रमाणे लोका येऊन या सोपद्रवा, केवी न भजिजे माते. तेवी सोपद्रवा लोका येऊन या दुःख सहित, स उपद्रव, उपद्रव म्हणजे दुःख, आणि सोपद्रव म्हणजे दुःखासहित असलेला हा लोक मनुष्य लोक. हा जो मनुष्य लोक आहे, हा लोक याला विशेषण दिलेलं आहे. हा लोक कसा आहे? सोपद्रव म्हणजे उपद्रवासह. कोणाच्याच पाठीमागं उपद्रवच नाही असं एक तरी माणूस आहे का जगात? ज्याच्या पाठीमागं कोणतं दुःख नाहीच असा मनुष्य आहे का? अहो, या लोकाचं नावच आहे सोपद्रव लोक. लक्षात आलं का? दुःखालयम अशाश्वतम म्हटलेलं आहे ना. लक्षात आलं का? दुःखालय. लक्षात आलं का? एखाद्या ठिकाणी आपण गेलो, रुग्णालय, तर तिथं काय असतात? सगळे रुग्ण, डॉक्टर. लक्षात आलं का? रुग्णालय. औषधालय, तिथं काय असतात? औषध असतात. लक्षात आलं का? तसं दुःखालय, तिथं काय असणार? मग या जगाचं नावच दुःखालय भगवंतांनी. इथं काय असणार आहे? दुःख. लक्षात आलं का? तेवी लोका येऊन या सोपद्रवा, त्याप्रमाणे अर्जुना या उपद्रवा लोका, दुःख सहित असलेल्या मनुष्य लोकात येऊन केवी न भजिजे माते. माते केवी न भजिजे, मला का बरं भजू नये? लक्षात आलं का? म्हणजे काय केलं पाहिजे? भजलं पाहिजे. बघा, ती 5 उदाहरणं पुन्हा सांगतो. 100 छिद्र पडलेली जी नाव आहे त्यामध्ये बसून निश्चिंत होऊ शकतो का माणूस? त्याने पहिलं त्या नावेचा काय करावा? त्याग करावा. लक्षात आलं का? किंवा ते छिद्र तरी काय करावेत? बंद करावेत. लक्षात आलं का? बर, शस्त्रांचा वर्षाव होतोय, तो काय आपण थांबवू शकत नाही. आपल्याला तिथं जाणं तर आवश्यक आहे, पण उघडं राहावं का? काय करावं?
चिलखत घालावं, तरच त्याचं काय होईल, रक्षण होईल. लक्षात आलं का? बरं, अंगावर ज्यावेळेस पाषाण पडत आहे, दगड पडत आहे, त्यावेळेस हातात असलेली ढाल आपण काय करावी, मध्ये धरावी, धरावीच धरावी. लक्षात आलं का? रोगाने दाटल्या गेलाय तर मग त्याने काय करावं, वेळेवर औषधं घ्यावीत, औषधाविषयी निष्काळजी करू नये. लक्षात आलं का? बरं, ज्या ठिकाणी चहूकडून जंगलामध्ये वनवा पेटलेला आहे तिथून काय करावं, पटकन बाहेर निघावं. तेवी त्याप्रमाणे या दुःखरूप जगताला तुम्ही प्राप्त झालेला आहात ना, तर मग केवी न भजीजे माते, मला का बरं भजू नये, याचा अर्थ काय करावं, माझं भजन करावंच करावं. लक्षात आलं का? आपली वेळ झालेली आहे. भगवंत पुढे म्हणतील, हे खरं आहे, भजन केलंच पाहिजे, पण मला माझं भजन करत नाहीत ना, असं काय यांच्याकडे बळ आहे की या बळाच्या जीवावर